सर्व मंदिरात पाणी भेटत नाही भावांना आंघोळ करायला, म्हणून अशा तलाव मध्ये यावं लागते आंघोळ करायला। हा बघा हा रोड चाललाय। आता सकाळचे 9 वाजलेत। इथं तलाव भेटला भावांना तर इथं आंघोळ करायला आलो। रात्री मला ज्या मंदिरात झोपलो होतो त्या मंदिरात पाणी अजिबात भेटलं नाही, म्हणून अशा तलाव मध्ये यावं लागते भावांना आंघोळ करायला। आणि या तलाव मध्ये आंघोळ करायला अलग मजा आहे भावांनो। सफर मधला हाच एक मजा आहे, सफर मध्ये लय भारी वाटते। आणि हा बघा हा रोड चालला रामेश्वरला। इकडे पलीकडे समुद्र पण आहे, पण समुद्रावर जायला टाइम नाही भेटला, म्हणून तलाव मध्ये आंघोळ केली आहे। आता चाललोय पुढच्या रस्त्यानी। पुढे चाय पाण्याची दुकान भेटली तर चाय पिणार, तिथं भेटली पाहिजे लवकर। आणि भावांनो हा सिंगल रोड आहे, सुनसान रोड आहे जरासा, म्हणून इकडे जास्त वातावरण दुकान वगैरे लवकर भेटत नाहीत। तर विषय नाही भावांनो, तरी पण आता रामेश्वर राहिलंय 100 किलोमीटर, आपण क्रॉस करून घेऊ 2 या 3 दिवसात। आणि भावांनो 4 धाम 12 ज्योतिर्लिंग यात्रा, माझ्या यात्रेला आज 206 दिवस झालेत। आणि मित्रांनो थोडासा सपोर्ट करा तुमच्या भावाला, कमेंट मध्ये हर हर महादेव लिहा, व्हिडिओला शेअर करून तुमच्या भावाला फॉलो पण करा। हर हर महादेव, जय श्री महाकाल।